कल्पना करा, एखादा माणूस शांतपणे बसलाय आणि त्याच्यासमोर चहा ठेवलाय आणि कोणी काहीतरी एक छोटीशी गोष्ट बोलतो आणि अचानक तो भडकतो, आवाज चढतो, चेहरा लाल होतो, हृदय जोरजोरात धडधडू लागतं. पण तुम्हाला माहितीये का, त्या क्षणी त्याच्या शरीरात काय चाललेलं असतं? डॉक्टर सांगतात, प्रचंड रागाच्या फक्त 5 मिनिटात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका 5 पट, 5 पट वाढतो. होय, फक्त 5 मिनिटांचा राग तुमच्या शरीराला तासन तासाची शिक्षा देतो. मंडळी, आज आपण एका अशा भावनेबद्दल बोलणार आहोत जी प्रत्येक माणसात असते, पण जर ती वेळेत नियंत्रित केली नाही तर ती हळूहळू आपलं आरोग्य, आपले नातेसंबंध आणि आपलं आयुष्य हळूहळू खात जाते. आणि ती भावना म्हणजे राग. आज आपण समजून घेणार आहोत, राग शरीरात नेमकं काय करतो, तो आपल्या आरोग्याला कसा मारक ठरतो आणि सर्वात महत्वाचं, रागावर नियंत्रण मिळवलं तर आयुष्य कसं बदलतं. पहिलं बघूया, राग म्हणजे काय. राग ही वाईट भावना नाही. खरं तर राग हा मानवी सर्व्हायव्हल मेकॅनिझम आहे. जेव्हा आपल्याला अन्याय वाटतो, धोका वाटतो किंवा अपमान वाटतो, तेव्हा मेंदूतील अमायग्डाला नावाचा भाग सक्रिय होतो. तो मेंदूला सांगतो, तयार राहा, लढा किंवा पळा. पण शरीरात 2 मोठे हार्मोन्स रिलीज होतात, ॲड्रेनालिन आणि कॉर्टिसॉल. आणि यामुळे शरीरात अचानक बदल होतात. हृदय वेगानं धडधडतं, रक्तदाब वाढतो, स्नायूंमध्ये ताण येतो, श्वास जलद होतो. ही सगळी सिस्टीम आहे, ती पूर्वी जंगलात जगण्यासाठी आपल्याला उपयुक्त होती. पण आज आपण वाघाशी नाही तर ट्रॅफिक, मोबाईल, राजकारण आणि नातेसंबंधांशी लढत आहोत. आणि त्यामुळे आपण दिवसातून अनेक वेळा रागाच्या अवस्थेत जातो. राग शरीरावर नेमका हल्ला कसा करतो? पहिला परिणाम होतो हृदयावर. हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या संशोधनानुसार प्रचंड रागानंतर 2 तासापर्यंत हृदयविकाराचा धोका वाढलेला असतो. लक्षात घ्या, किती भयानक गोष्ट आहे ही. कारण रक्तदाब अचानक वाढतो, रक्त घट्ट होतं, रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. म्हणजेच राग हा हृदयासाठी एक लहानसा स्फोट असतो. म्हणजे जपानमध्ये एक सुंदर म्हण आहे, राग धरून ठेवणं म्हणजे दुसऱ्याला मारण्यासाठी गरम कोळसा हातात ठेवणं. बघा मंडळी, किती छान गोष्ट सांगितली आहे. मग जळणार कोण? त्या आगीची धग कुणाला लागणार आहे? आपल्यालाच ना. त्यामुळे मित्रांनो, जीवनात अनेक गोष्टी आपल्या हातात नसतात. लोक काय बोलतात, परिस्थिती काय येते, जगात काय चाललं आहे, पण एक गोष्ट पूर्णपणे आपल्या हातात आहे, आपली प्रतिक्रिया. राग हा नैसर्गिक आहे, पण त्याला तुमचा मालक होऊ देऊ नका. कारण शेवटी शांत माणूसच सर्वात मजबूत माणूस असतो. आणि लक्षात ठेवा, राग हा क्षणिक असतो, पण त्याची किंमत कधी कधी आपल्याला आयुष्यभर द्यावी लागते.